ते उतरलंय बरं का जेवणात देखील. छान छान छान. हा पण एवढंही चांगलं जेवण करू नका, नाहीतर तुमच्या हाताची चव घेण्याकरता तुम्हालाही आमच्या सोबत कोल्हापूरला न्यावं लागेल. वा, छान झालं जेवण. अंगावर आला. आता दुलईत लपेटलेली वामकुक्षी हवीच. हा, आणि ऐकलं का? नाही, तुमच्या हातचं पान हवंय. अहो, बरेच दिवस झाले पान खाल्लेलं नाहीये. हो. सुनबाई नाही शिकवा. अहो सुनबाई, सगळं यायला हवं. हा, ऐकलंस का काका काय म्हणाले? हो. चला, अन्नदाता सुखी भव. आजच्या सारखंच उद्याही हवं. बाकी दयानंदराव वाटले होते जुन्या वळणाचे, पण आहेत अगदी आजच्या विचारांचे आणि मोकळ्या स्वभावाचे. हिरड्याची जुनी पद्धत अजून आहे वाटतं तुमच्या इथे. हो आई, आम्ही अजूनही ही जुनी रीत पाळतो. श्रावणी, जरा लवंग देतेस का? हा. कसं आहे ना आई, नवऱ्याला मान देणं ही पद्धत तुम्हाला जुनी वाटत असेल, पण आमच्याकडे तसं नाहीये बरं का. आई, मला माफ करा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते मी, पण माझ्या भावाला असा मान कधीच मिळाला नाही या घरात, आणि तुमच्या सुनांनाही ते कधी जमलं नाही. अर्थात ते यशोधराचे संस्कार आहेत, त्यावर काय बोलणार नाही का. नाहीतर मला सांगा, मगाशी घरातल्या पुरुषांबरोबर जेवायला बसायच्या ऐवजी या तुमच्या सुना माझ्याबरोबर जेवायला बसल्या असत्या तर चाललं नसतं का? अर्थात यात त्यांचा तरी काय दोष म्हणा, यशोधराचा संस्कार ते पुढे चालवत आहेत नाही का. असो, जरा जास्तच बोलले बहुतेक मी, माफ करा बरं काय. माझ्याकडून माझ्या नवऱ्याचा मान राखला गेला पाहिजे एवढं मात्र मला नक्कीच कळतं. श्रावणी, आलेच हा विडा देऊ. किती छान आहेत ना या सगळ्या माझ्या बिझनेस आयडियाज. आता या सगळ्या बिझनेस आयडियाज मी दयानंद काकांना दाखवणार आणि मग ते मला फायनान्स करणार. यांना सगळ्यांना तर असंच पाहिजे. आपल्या कंपनीत तर मला कोण नेतच नाही ना. अक्षय पण मला ऑफिसला घेऊन जात नाही. माझे साधे सह्या घ्यायला पण मला कोणी बोलवत नाही ऑफिस मध्ये. असंच पाहिजे यांना. बोलणारच नाही मी कोणाशी. मी फक्त दयानंद काकांशी बोलणार आणि त्यांना माझ्या सगळ्या आयडियाज दाखवणार. आणि मी आत्याचा पण फेवरेट आहे ना, मग तर माझं काम करतीलच. मग मी पण अक्षय सारखा जाणार अमेरिकेला, देशात विदेशात सगळीकडे फिरणार. तू का आलीस इकडे? आजीने पाठवलंय मला. तुझे काही कपडे वगैरे धुवायचे असतील तर दे मला. काही धुवायचं नाहीये, जा तू इकडनं. हा सगळा काय प्रकार आहे श्रेयस? देवा,
हा कोणत्या कल्पनेने भरून गेलाय असा? तो दयानंद नावाचा माणूस काही बरोबर वाटत नाही मला. तो सगळ्यांसमोर याला मूर्खात तर नाही ना काढणार? असा आघात झाला तर याची तब्येत बिघडेल. थांब थांब थांब, तुझं सगळं बोलणं ऐकलंय मी, पण मी काय सांगते ते शांतपणे ऐक. ते आत्ताच आलेत की नाही आपल्या घरी, दमले असतील ना. मला नाही वाटत की तुझ्या बिझनेस आयडिया त्यांना आत्ताच ऐकायला आवडेल. तू तू नंतर जा प्लीज. ते सगळं ऐकून घेतील एकदा. तुला नाही माहिती काय? श्रेयस, अक्षय, मला वाटतं रेडीमेड फूडच्या बाबतीत आत्ता तू लक्ष घालू नये या बिझनेसमध्ये, कारण फूड हा जरा नाजूक विषय झालाय. काका काका काका, अरे? हे बघा हे बघा. हे बिझनेस प्रपोजल्स आहेत, 3 आहेत. अरे वा, ये बस बस. मस्त. वा रेस, बरंच पेपर वर्क केलंय. छान. ओ गुड. वा 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 वा. श्रेयस, मला सांग, साधारण तुला या बिझनेसमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल? इन्व्हेस्टमेंट का? हा, मला ना कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी करून सांगेन. ठीक आहे, तू कॅल्क्युलेशन कर आणि मला सांग. हा. आणि यावर एक नोटही काढ. श्रेयस, तुझ्या या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. वा, थँक्स. कोल्हापूरला गेलो की नक्की करीन, पण तोपर्यंत या बिझनेसवर विचार करून ठेव. त्याच्यावरती एक नोट काढून ठेव, आपल्याला आणखीन काय काय करता येईल. ओके, चालेल. हे घे, जा. वा, थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. वा. अरविंद, अक्षय, माझ्या अशा